मकोका न्यायालयातले दोषारोपपत्र रद्द करण्यात यावे. वाल्मिक कराड विष्णू चाटेची उच्च न्यायालयात याचिका. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रमुख आरोपी आहेत वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे. प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला. घरात शिरून ब्लेडनं गळा चिरून जीवे मारण्याचा प्रयत्न. पुण्याच्या पठारे वस्ती चंदननगर परिसरातील घटना. वर्ध्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण. डॉक्टरची संशयास्पद भूमिका उघड. पोलिसांनी केली अटक. प्रकरण माहीत असूनही पोलिसांना कळवलं नसल्याचा आरोप. नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण. धर्मपरिवर्तनाच्या कटात निदा खानचा सहभाग असल्याचं निष्पन्न. गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी निदावर पोलिसांनी वाढवले कलम. भोंदू अशोक खरातवर दोषारोपपत्र दाखल होणार. पुढच्या आठवड्यात पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याचा अंदाज. एसआयटीकडून दोषारोपपत्राची प्रक्रिया वेगानं सुरू. नाशिक म्हाडा घोटाळ्यात आतापर्यंत मोठी कारवाई. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटीलला अटक. भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन काजळेलाही गुन्हे शाखेकडून अटक. आमचा पक्ष भाजप विरोधात राहणारच. भाजपनं एखाद्या पवारांना तिकीट दिलं तर संघर्ष अटळ. पवार विरुद्ध पवार विषयावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण. आम्ही सशस्त्र दलांच्या शौर्याला त्यागाला सलाम करतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पोस्ट. मोदींच्या खोटारडेपणाला 1 वर्ष पूर्ण. बदला पूर्ण झाला नसताना ट्रम्प यांच्या सांगण्यावरून युद्ध थांबलं. खासदार संजय राऊतांची टीका. आधी कागदावर संख्याबळ सिद्ध करा, नंतरच सत्ता स्थापनेला बोलवू. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा थलपती विजय यांना निरोप. राज्यपालांच्या भूमिकेनंतर आजचा शपथविधी सोहळा रद्द. अण्णाद्रमुकचे 25 आमदार फुटण्याच्या तयारीत. अण्णाद्रमुकचा एक गट पोहोचला पुदुच्चेरीच्या रिसॉर्टवर. टीव्हीकेला समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून अण्णाद्रमुकमध्ये फूट. अग्निमित्रा पॉल, दिलीप घोष यांची नावे मंत्रिपदाच्या यादीत. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी तपस रॉय यांचं नाव आघाडीवर. रूपा गांगुली, रुद्रनील घोष बनू शकतात मंत्री. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळी झाडून हत्या. गोळीबारात स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू. चंद्रनाथ रथ यांची पूर्वनियोजित हत्या असल्याचा भाजपाचा आरोप. भाजप नेते अर्जुन सिंह यांच्या अभिषेक बॅनर्जीवर संशय. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच. कोलकात्यात भाजपा आमदार पियुष कनोडी यांच्या भावाची हत्या. कुटुंबियांचा आक्रोश. भाजपकडून मुंबईतील नगरसेवकांना शेवटची संधी. सर्वसाधारण सभेला सत्ताधारी नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं तंबी. विरोधकांना वडाळ्यातील पुनर्विकास प्रस्तावाला रोखण्यात आलं होतं यश. नसरापूर घटनेनंतर पॉक्सो आरोपींवर पुणे पोलिसांची करडी नजर. 2 किंवा अधिक गुन्हे असलेले 37 आरोपी पोलिसांच्या देखरेखीत. एकूण 193 संशयितांची स्वतंत्र यादी तयार. गरज पडल्यास प्रतिबंधात्मक कारवाई. मुंबई विमानतळावर 6 तासांचा विशेष ब्लॉक. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत ब्लॉक. विमानतळावरील 7 मे रोजी दोन्ही धावपट्ट्या बंद. धावपट्टीची दुरुस्ती आणि देखभालीसाठी विमानसेवा बंद. मुंबईत शनिवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. हवामान विभागाकडून मुंबईला येलो अलर्ट जारी. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गलाही इशारा. मालेगाव तालुक्यात भीषण पाणी टंचाई. 14 गावं, 28 वाड्यांना टँकरनं पाणीपुरवठा. वाशिममध्ये आरोग्य केंद्राच्या राखीव जागेवर अतिक्रमण. अतिक्रमणाकडे नगर परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष.